आज भारतीय जनता पार्टीची प्रामुख्याने मराठा समाजाला वेळोवेळी आरक्षण आणि सुविधा दिल्यानंतरही काहीसा लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण असं होतं की मराठा समाजामध्ये एक मतं मिळणं न मिळणं हा एक वेगळा विषय, पण एक असंतोष भारतीय जनता पार्टीबद्दल आहे. त्याच्यातून आज एक बैठक झाली की हा असंतोष का आहे, काय काय आपण आतापर्यंत दिलं, आणि निष्कर्ष त्यातून असा निघाला ह्या दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या शेवटच्या मराठा माणसापर्यंत माहिती म्हणून पोहोचवण्यामध्ये, योजना मिळण्यासाठी मदत करण्यामध्ये आपण काहीसे कमी पडलेलो आहोत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या योजना, त्या योजना कशा मिळतात याची माहिती ही आपण मराठा समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे. जसं अण्णासाहेब पाटील महामंडळ, मुळात 1982 साली अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून चाललेल्या आंदोलनामध्ये शेवटी आत्महत्या केली, स्वतःवर गोळी मारून घेतली. 82 पासून 95 पर्यंत ह्या अण्णासाहेब पाटलांच्या नावाने साधं महामंडळ करण्याचा सुद्धा विचार त्यावेळेच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात आला नाही. पहिलं स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळ हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या सूचनेने 95 ला झालेले मुख्यमंत्री मनोहर जोशी, त्यानंतर सरकार गेलं. जे काही 95 ते 99 त्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून सवलती दिल्या सरकार गेलं. पुढच्या जवळजवळ 15 वर्षामध्ये 50 कोटीच्या वर कधी बजेटमध्ये तरतूद अण्णासाहेब पाटील महामंडळात नसायची, जी 14 ला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ही हजार कोटीवर गेली. म्हणजे आता ज्या 89,000 जणांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून